सरकारचं 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन। 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन सरकारने दिलंय। आपण पाहतो एकीकडे बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि आता सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय। सरकारकडून 30 जून 2026 कर्जमाफीच्या बाबतची तारीख दिल्याची माहिती मिळते। 30 जून पर्यंत कर्जमाफी करू असं आश्वासन दिल्याची माहिती समोर येते आणि अद्यापही ही बैठक सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेलेत। सूरज, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। सरकारकडून आता कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे आणि बैठक सुरू आहे। काय नेमकं घडतंय या बैठकीमध्ये? निश्चितच बच्चू कडू आणि त्याच्या शिष्टमंडळाने जे आहे ते आता सह्याद्रीवरती बैठक घेतली होती आणि त्यामध्ये तो कर्जमाफीला घेऊन राज्य सरकारने एक समिती गठीत केलेली आहे। ती समिती सरकारला जो आहे तो अहवाल देणार आहे आणि त्यानंतर जेव्हा आता खात्रीला सूत्रांनी माहिती दिलेली आहे की 30 जून पर्यंत जे आहे ही समिती जी आहे ती अंतिम अहवाल जो आहे तो आम्हाला 1 एप्रिल पर्यंत आम्हाला अहवाल देणार आहे आणि त्यानंतर 30 जून पर्यंत आम्ही कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी ते बैठकीत सांगितलेलं आहे। अशी वरिष्ठ सूत्रांनी जी आहे ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता 1 एप्रिल पर्यंत ही जी समिती जी आहे ती अहवाल सरकारला देणार आहे आणि त्यानंतर 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीची घोषणा जी आहे किंवा कर्जमाफीचा जो काही निर्णय असेल तो आम्ही करू असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलेलं। त्यामुळे आता नेमकं ही समिती काय अहवाल देते आणि कर्जमाफीवरती नेमकी काय घोषणा होते, 30 जूनला काय नेमकी घोषणा होते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।